नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो आणि सर्व पालकांनो, सर्वप्रथम गुरुकिल्ली फाउंडेशन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नियमितपणे NMS परीक्षेच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत मागील प्रश्नपत्रिका त्यांचं विश्लेषण आपण आज पाहणार आहोत। बघा, आपण सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नात क्रमाक्रमाने कोणत्या अक्षरांचा गट येईल? या ठिकाणी WXY त्यानंतर म्हणजे इथे एक अक्षर सोडून पुढचं अक्षर आलेले Y ZAB, इथे 2 चा फरक आहे, मग इथे 3 चा फरक येईल B CDEF, मग या ठिकाणी काय यायला पाहिजे? F यायला पाहिजे। आणि पुन्हा अंकांचा विचार केला तर 23 आणि 2 25, 25 आणि 3 28, आता 28 आणि 4 येईल 32, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल F32। चला पुढे, इथे S1 U8 इथे प्रश्नचिन्ह दिले, या ठिकाणी काय यायला पाहिजे बरं? तर बघा, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की आपल्या पाठांतरात काय काय पाहिजे। एक तर मूळ संख्या पाठ पाहिजे, वर्ग पाठ पाहिजेत, घन पाठ पाहिजेत। इथे जर आपण विचार केला अंकांचा, तर 1 चा घन काय आहे? 1 चा घन 1च आहे। 2 चा घन काय आहे? तर तो आहे 8, मग सहजच या ठिकाणी किती यायला पाहिजे? 3 चा घन यायला पाहिजे। 64 हा 4 चा घन आहे आणि 125 हा 5 चा घन आहे। मग या ठिकाणी सिरियली आपण विचार जर केला तर इथे येईल 27, हे तर आपलं पक्क आहे। 27 आहे ऑप्शन मध्ये, इथे 2 ठिकाणी आहे। मात्र आता अक्षर काय येतील? STU, फरक किती आहे बघा, अक्षरांचा अंतर किती आहे? YZA, म्हणजे एका अक्षरांचा फरक आहे, एक अक्षर सोडून पुढचं अक्षर आलंय, एका अक्षर। STUVW, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असेल W आणि 3 चा घन 27, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर असेल। या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकता। प्रश्न क्रमांक 3 आहे, NPR TVX ZBD आणि KMO, इथे फक्त आपण क्रम कसा आलाय तो विचारात घ्यायचा आहे। आपण जर फक्त क्रम विचारात घेतला तर लगेचच पुढचं उत्तर आपल्याला सापडेल। NOP, एक अक्षर गाळलंय बघा या ठिकाणी, PQR TUVWX ZABCD, मग याच पद्धतीने पर्यायात बघायचं की कुठला पर्याय योग्य ठरू शकतो। जर आपण विचार केला MNO आणि PQ, म्हणजे या ठिकाणी एक अक्षर सोडून पुढचं अक्षर आलंय, म्हणून त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3। अतिशय सोपे प्रश्न आहेत हे, आणि हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांनी आपला स्कोर वाढत असतो, याला वेळ पण कमी लागतो, फक्त सराव महत्वाचा आहे आणि लवकरात लवकर आपले प्रश्न सोडून होऊ शकतात। प्रश्न क्रमांक 4 ते 6 बघा, या ठिकाणी विसंगत पद ओळखा सांगितलंय। विसंगत म्हणजे 4 पर्यायांपैकी एक पद असा असेल की विसंगत म्हणजे वेगळा असेल, बाकी 3 पर्यायांची जी मांडणी आहे ती एकाच पद्धतीने आहे, मात्र एक पर्याय आपला इथे या ठिकाणी वेगळा आहे। बघा, कोणता पर्याय वेगळा असू शकतो बरं? तर आपल्याला जर इथे अक्षरांचा क्रम व्यवस्थित नसला किंवा लक्षात आला नाही तर आपण याचे वर्णानुक्रम शोधायचे। बघा, B चा नंबर आहे 2, C चा आहे 3 आणि A चा आहे 1। आपण S चा जर विचार केला तर S चा आहे क्रमांक 19, त्यानंतर W चा आहे 23 आणि B चा आहे 2। K चा जर आपण विचार केला तर तो आहे 11, M चा आहे 13 आणि Q चा आहे 17। G चा जर विचार केला तर आहे 7, ABCDE चा आहे 5 आणि K चा असेल 11। आता हे क्रम सुद्धा जे दिलेत ना, बघा हे नंबर्स पण वेगवेगळे आहेत, याची कुठली सिरियल दिसते का? नाही दिसत। मात्र एक लक्षात घ्या, सिरियल जरी दिसत नसली तरी सुद्धा या ठिकाणी दिसतंय काय आपल्याला निरीक्षण करा। 2 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 19 मूळ संख्या आहे, 17 13 11 मूळ संख्या आहे, 7 5 11 या पण मूळ संख्या आहे। मग या गटामध्ये जर आपण विचार केला या ठिकाणी 2 3 आणि 1, तर 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे, 1 मूळ संख्या नाही। बघा, मूळ संख्या म्हणजे काय? तिचे विभाजक हे 2 असतात, एक तर ती संख्या आणि दुसरा विभाजक असतो 1। मग आपण बरेच मुलं गोंधळतात की 1 ही मूळ संख्या आहे का किंवा संयुक्त संख्या आहे? बघा, 1 ही मूळ संख्या नाही, संयुक्त संख्या सुद्धा नाही। लक्षात ठेवा, 1 ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्याही नाही। जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये असे प्रश्न तर भरपूर वेळेस विचारले जातात, एक ही मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही, म्हणून ह्या मूळ संख्यांचा सर्व गट आहे, मात्र
ही मूळ संख्या या ठिकाणी दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे विसंगत पद आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूयात. BDEF या ठिकाणी सुद्धा आपल्याला ज्या अक्षरांचे क्रम लिहिणं गरजेचं आहे. आता B 2 नंबर आहे, D चा विचार केला तर 4 नंबर, E किती आहे 5 नंबर आणि F आहे 6 नंबर, म्हणजे 2 4 5 6 याप्रमाणे हा क्रम येतो. याचा जर विचार केला तर H चा नंबर आहे 8, J चा क्रमांक आहे 10, L आहे 11 आणि O आहे बघा 14. अशा प्रकारे O आहे 15. मग असा जर आपण विचार केला, इथं आपण पुन्हा सुरू करूयात. B आहे 2, D चा 4, E चा 5, F चा 6, H चा क्रमांक आहे 8, J चा क्रमांक आहे 9, L चा आहे 12 आणि O चा आहे 15. त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर 15 तसंच P चा क्रमांक येईल 16 आणि या W चा क्रमांक असेल 25. इथे पण WXYZ. आता W चा क्रमांक जो आहे 23, याचा आहे 24, याचा 25 आणि 26 हे सिरियली आले बघा. हा जो प्रश्न आहे थोडा संदिग्ध वाटतोय. याचं जे उत्तर दिले आपल्याला ते उत्तर सूचीमध्ये आपल्या 4थ्या क्रमांकाचं उत्तर आहे, म्हणून हा आपण थोडासा बाजूला ठेवूयात आणि पुढच्या प्रश्नाची तयारी करूयात. बघा पुढचा प्रश्न आहे विसंगत पद ओळखा. CDELPUFHJ आणि ILO. या ठिकाणी कसं विसंगत पद ओळखायचं? आता C चा क्रमांक किती आहे 3, D चा आहे 4 आणि E चा आहे 5, 3 4 5. L चा क्रमांक जर आपण विचारात घेतला तर तो आहे 12, P चा आहे 16 आणि U चा क्रमांक आहे 21. त्यानंतर F चा क्रमांक येईल 6, H चा आहे 8 आणि J चा आहे 10. त्यानंतर I चा क्रमांक येईल 9. त्यानंतर L चा क्रमांक येईल 12 आणि O चा क्रमांक आहे बघा 15. बरोबर. मग आता या ठिकाणी हे जे 3 4 5 12 16 21, तर हे आपल्याला याची संगती लागत नाहीये. याच्यामध्ये अंतर किती याचा जरी आपण विचार केला तरी पण आपलं उत्तर शोधलं जाणार नाही. मग आता या ठिकाणी आपल्याला थोडं गणिताकडे वळावं लागेल. बघा आपण जर विचार केला तर आपल्याला पायथागोरसच्या सिद्धांताचं जे प्रकरण आहे त्यामध्ये पायथागोरसचे त्रिकूट दिलेत. त्रिकूट म्हणजे काय तर त्रिकूटचा अर्थ असा होतो, पायथागोरस सिद्धांतानुसार काटकोन त्रिकोणामध्ये हा जो कर्ण आहे ना, या कर्णाचा वर्ग इतर 2 बाजूंच्या वर्गा इतका असतो. हे पायथागोरस सिद्धांत किंवा पायथागोरस चे प्रमेय सांगते. मग या ठिकाणी बघा जर आपण विचार केला तर 3 4 5 हे त्रिकूट आहे. त्यानंतर 6 8 10 हे पण त्रिकूट आहे, हे पण त्रिकूट आहे. बघा याचं उदाहरण घेतो मी एक, मग तुम्हाला समजेल. जर आपण इथे मोठी बाजू जी असते ती कर्ण असते, पाया 3 आणि आपण 4 घेतलं तर 3 चा वर्ग आहे 9, 4 चा वर्ग 16, 9 आणि 16 होतात 25. 25 काय तर ह्या 5 चा वर्ग आहे. म्हणजे या पद्धतीनं ही बाकी सगळी त्रिकूट आहेत, मात्र पर्याय क्रमांक 2 जे आहे ते त्रिकूट नाही. म्हणून साधारणतः एक 10-12 त्रिकूट आहेत ठराविक, ती बघून घ्या. ती लक्षात ठेवली तर आपल्याला अशी मदत होईल. बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न असा आहे, आकृतीवर आधारित आहे. इथे प्रश्न काय बघा, खालील प्रत्येक प्रश्नात प्रश्न आकृत्या एका विशिष्ट